दिवाळीत कार, टीव्ही, फ्रीजसह अनेक वस्तू स्वस्त होणार। जीएसटीतील टॅक्स स्लॅब बदलाला केंद्रीय मंत्रिगटाची मंजुरी। 12 आणि 28% स्लॅब रद्द होणार। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर। कर्मचाऱ्यांना 26 ऑगस्टलाच मिळणार पगार। 1 सप्टेंबर रोजी होणारा पगार 26 ऑगस्टलाच होणार। राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी। गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर। कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी टोल माफीची सरकारची घोषणा। 23 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान करता येणार टोल फ्री प्रवास। लाडकी बहीण नंतर आता नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यात पाळणा योजना। पहिल्या टप्प्यात 345 केंद्र सुरू होणार। नोकरदार मातांच्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी राज्य सरकार उचलणार। वर्ध्यातील कार्यकर्त्यांची अजितदादांना साद, तर आय लव्ह यू टू म्हणत अजित पवारांचं कार्यकर्त्याला प्रत्युत्तर। देशातील ऑनलाईन गेमिंगचं दुकान अखेर बंद। पैशांची थेट देवाणघेवाण असलेल्या ऑनलाईन गेमिंगवरील बंदीचं विधेयक संसदेमध्ये मंजूर। Dream11 ॲपकडून युजर्सला पैसे काढून घेण्याबाबत सूचना। पालघरच्या तारापूर एमआयडीसीतील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती। 4 कामगारांचा मृत्यू तर 2 गंभीर जखमी। आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान भिडणार। भारत पाकिस्तान द्विपक्षीय सिरीज होणार नाही। भारतीय केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून नवं धोरण जाहीर।